गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम तत्सत। सर्दी आणि थोडासा खोकला असल्यामुळे जरा आवाजाच्या क्वालिटीमध्ये फरक पडणार आहे, तर सर्वांना तो आवाज नीट करण्यासाठी मात्र थोडासा कानाचा कान करण्याची आवश्यकता आहे। आता सर्दी आणि खोकला हे दोन विकार आहेत आणि या विकारांचा विचार करताना हे विकार कोणाला होतात असा एक विचार करावा लागतो। विकार हे शरीराचे आहे आणि शरीर कोणाच्या अधिष्ठानावर आहेत असा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा शरीर ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे। आता त्याच आत्मस्वरूपाला अंतःकरण नावाची उपाधी लागली की त्याला आपण साक्षी असं म्हणतो। म्हणजे आपल्याला मूळ जो अभ्यास आहे ते साक्षी चैतन्य मी आहे हे कळून घेण्यातलं आहे। ते आत्मचैतन्य, ते कुटस्थ चैतन्य, केवळ कार्यावरून आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत। वास्तवात आत्मस्वरूप कार्य कारणातीत आहे। मग असं असताना आपण त्याला कार्यावरून वेगळी नावं का दिली, तर ती आपल्या अभ्यासाच्या समजुतीपुरती दिलेली आहे। आणि असं अभ्यासाची समजूत काय सांगते की स्थूल देह म्हणजे मी नाही, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही। आता ही नाही नाहीची भाषा करून मग मी कोण आहे, मी साक्षीरूप आत्मा आहे अशा पद्धतीची भाषा अंतःकरणात तयार करायची आणि त्या साक्षीत्व करता करता त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जायचं। म्हणजेच ते साक्षीत्व करणं ज्या दिवशी पूर्णपणे थांबून गेलेलं असेल तेव्हा मात्र मला खऱ्या अर्थाने माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे ही कळण्याची एक भूमिका तयार होते। आता 14वा जो श्लोक आहे तो तिथपासून आता 26व्या श्लोकापर्यंत आपल्याला एक अभ्यासाची दिशा आपल्या पुढे येणार आहे। 14वा श्लोक आपल्याला असं सांगतोय की अहंकार बरोबर अध्यक्ष अशा पद्धतीने आता एक रूपक आपल्या पुढे मांडलेलं आहे। नाट्यशालेचं रूपक आहे ते आणि ते रूपक मांडताना अहंकार हा अध्यक्ष दाखवलेला आहे की इथे आपला अहंकार जो आहे अंतःकरणातील की मन बुद्धी चित्त आणि अहंकार की ज्याला आपण मी 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 म्हणून सतत जो मिरवत असतो असा मिरवत असलेला जो अहंकार आहे तो मात्र अध्यक्ष आहे। कारण अध्यक्षाच्या अध्यक्षतेखालीच नेहमी सगळी सभा चालते। म्हणजे अध्यक्ष हा प्रमुख असतो आणि काही जर त्या सभेमध्ये गोंधळ झाला तर तो अध्यक्ष सगळं ते हँडल करीत असतो। तसाच हा अहंकार नावाची जी गोष्ट आहे ती मात्र माझं प्रत्येक कर्म करताना हा अहंकाराचा विचार माझ्या पुढे येतो आणि आपले संत श्री गुरु असं सांगतात की अहंकाराचा वारा देखील मला नको। म्हणजे याचा अर्थ काय आहे की सामान्य अहंकारामध्ये कर्म करता येतात, पण विशेष रूपाने अहंकारातनं मी कर्म केली तर ती माझ्या सुखदुःखाला कारणीभूत होतात। म्हणून इथे आपल्याला या नाट्यशालेतल्या रूपकाचा विचार करताना या अहंकाराचा विचार अध्यक्ष या रूपाने केलेला आहे आणि त्याचे सभासद कोण आहेत तर विषय नावाचा जो विचार आहे ते त्याचे सभासद आहे। म्हणून इथे काय आहे की त्या सभासदांचा नेहमी समाचार हा घ्यायची इच्छा अंतःकरणाला तयार होते, म्हणजे अंतःकरणात तयार होते आणि ती अंतःकरणात तयार झाल्यामुळे हा अहंकार माझा म्हणजे अंतःकरणातनं अहंकार वृत्ती तिथपर्यंत जाते आणि त्या विषयाचा स्वाद घेण्याचा प्रयत्न करते। पुढे ती जी काय बुद्धी नावाची गोष्ट आहे तिला नाचवणाऱ्या स्त्रीचं रूपक दिलेलं आहे। कारण बुद्धी चंचल आहे आणि चंचल आहे या शब्दाचा अर्थ बुद्धीमध्ये 3 गुण आहेत, ते सत्व रजतम हे 3 गुण आहेत। या 3 गुणांच्या सहाय्याने बुद्धीचा व्यवहार चालतो, म्हणून तिला नाचणाऱ्या स्त्रीचा दर्जा दिलेला आहे। आणि इंद्रिय जी आहेत की जी आत बाहेर करण्यासाठी त्या बुद्धीला उपयोगी पडतात त्या इंद्रियांना संगीत देणारे साथीदार हा विचार मांडलेला आहे। कारण शेवटी कुठलीही गोष्ट जर का अपील करायची असेल आपल्या अंतःकरणामध्ये तर त्याला संगीताची साथ ही असावी लागते। उदाहरणार्थ आपल्याला जर का अभ्यासाचा विचार आपल्या पुढे मांडायची वेळ आली की तुला तुझी नियत कर्म केली पाहिजेत असं जेव्हा श्री गुरु मला सांगतात तेव्हा ती नामाच्या तालावर कर असं सांगतात। किंवा या सर्कसमध्ये काम करणारे जे काय मंडळी असतात सर्कस करतात आणि ती सुद्धा त्या संगीताच्या तालावर चालते। म्हणजे इथे काय आहे, हे संगीत देणारे जे साथीदार आहे आणि त्यातून निर्माण होणारं जे संगीत आहे त्या संगीताच्या निमित्ताने हे सगळं नाट्यशालेचं रूपक आपल्या पुढे आलेलं आहे आणि त्याचा साक्षी मात्र तो नाट्यशालेचा दीप आहे। अशा पद्धतीने या दीपाच्या प्रकाशात या सगळ्या म्हणूया या नर्तकी किंवा जे काय
कीर्तन भजन किंवा काय जे काय चाललेलं आहे ते सगळं आपल्या पुढे तयार होतं, पण त्याचं साक्षीत्व करणारा मात्र दीप असतो. त्या दीपाच्या प्रकाशातच ते सभासद म्हणजे जे सगळे प्रेक्षक असतात ते त्या नाटकाचा आस्वाद घेत असतात, पण तो दीप मात्र स्थिर असतो. मग त्या दीपाला साक्षीचा दर्जा दिलेला आहे. मुख्य मुद्दा काय आहे की तो दीप साक्षीच्या स्तरावरचा विचार आहे, असा एक आपल्याला या रूपकातनं विचार करून घ्यायचा आहे की तो दीप आपल्या पुढे आहे. जसा की तो दीप सगळं नृत्य वगैरे पाहतो, पण त्या नृत्यापासून तो अलिप्त असतो. पाहतो या शब्दाचा अर्थ त्या अंतःकरण वृत्तीद्वारा पाहतो, पण त्या दृश्यापासनं किंवा त्या घडणाऱ्या गोष्टींपासनं अलिप्त असतो. तद्वत साक्षी सुद्धा त्याच्याच प्रकाशात ह्या सगळ्या वस्तू प्रकाशित होतात, तरी सुद्धा त्या साक्षी रूपतेला म्हणजे साक्षी स्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला मात्र या घडणाऱ्या गोष्टींचा काहीही संबंध नसतो किंवा घडणाऱ्या गोष्टी काही माहीत नसतात. मग माहीत कोणाला असतात तर ते जीवरूपी जो अध्यक्ष आहे, अहंकार रूपाने जो आत बाहेर ये जा करणारी जी काय अंतःकरण वृत्ती आहे म्हणजे बुद्धिवृत्ती आहे, तीच बुद्धिवृत्ती समजून घेण्याचं काम करते आणि कधी कधी न समजण्याचं नाटकही करते, हाही त्यातला भाग आहे. कारण समजून मी जर घेतलं व्यवस्थित जसं पाहिजे तसं, तर माझी अंतःकरण वृत्ती सुखी किंवा दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. पण काय होतं, मी समजून सुद्धा मला जे करायला पाहिजे ते मी करत नाही आणि नको ते करतो. वास्तवात या अध्यक्षाचा म्हणजे या साक्षीरूप आत्मस्वरूपाचा शोध घेणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. पण मी मात्र त्या साक्षीरूप आत्मस्वरूपाचा शोध न घेता या अहंकाराच्या साह्याने मी त्या विषयांमध्येच अधिक लडबडला जातो आणि खऱ्या अर्थाने आनंदाकडे जायची भाषा सोडून मी त्या दुःखित जीवनामध्ये मी लडबडला जातो. हाच त्यातला अहम ममतेचा विचार आहे. ती ओवी मागे येऊन गेलेली आहे. अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी जन्मवर्णाची ढवळती ठेली. मुख्य मुद्दा काय आहे की या अहम ममतेच्या भाषेमध्ये किंवा या अहंकारामुळे उद्भवणाऱ्या अहम ममतेमुळे मी माझं साक्षीत्व म्हणजे माझं स्वरूप मी विसरतो आणि साक्षीत्व करायचं विसरल्यामुळे त्यालाच आपण म्हणूया तुझी अवियोगे जीवत्व आले, अशा पद्धतीने मी जीवदशेला प्राप्त होतो. म्हणून ही जे नाट्यशालेचं रूपक आहे ते मी अशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. पुढे आता आत्मा दिव्याप्रमाणे तटस्थ साक्षी आहे हे सांगणारा 15वा श्लोक आहे. एकाच ठिकाणी स्थिर असलेला दिवा भोवतीच्या सर्व पदार्थांचे प्रकाशन करतो, त्याप्रमाणे कुटस्थ साक्षी आतील व बाहेरील सर्व पदार्थांचे प्रकाशन करतो. हा एकच दिवा आहे, त्या थिएटरमध्ये असलेला एकच दिवा आहे. तो मात्र या सर्वांचं प्रकाशन करतो, म्हणजे त्याच्याच प्रकाशात या सर्वांचा खेळ वगैरे चाललेला जो आहे तो प्रेक्षकही पाहतो आणि ते नर्तकी किंवा नर्तक जे असतात ते त्यांचा खेळ दाखवतही असतात. त्याप्रमाणे मुख्य विचार काय आहे, आतील व बाहेरील पदार्थांचे प्रकाशन तो साक्षी करतो. आता आतील आणि बाहेरील ही जी भाषा आली आहे ती केवळ शरीर सापेक्षतेने आलेली. शरीराच्या आत म्हणजे आतील आणि शरीराच्या बाहेर म्हणजे उपाधीच्या आत उपाधीच्या बाहेर अशा पद्धतीने बोलला गेलेला विचार आहे. म्हणून इथे आपल्याला शरीराच्या आत चिदाभास नावाचं जे तत्व आहे की जीवाचा विचार करताना आपण नेहमी म्हणतो बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. बुद्धी जड अचेतन म्हणून ती काही करत नाही. मग पुन्हा आत्मा मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो कुठेच काही काम करत नाही, पण त्याच्या सत्तेवर सगळं चाललेलं असतं. मग हे सगळं करतो कोण? मग हे करणारा जो आहे तो चिदाभास आहे, म्हणजे त्याला बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब असं म्हणतो आपण. आणि हेच आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजेच त्याला जीव असं म्हणतात. तो जीव मात्र काय करतो, आतील व बाहेरील अशा दोन गोष्टींचे विभाग करतो आणि विभाग करून मग तो म्हणतो की आतील पदार्थांचं प्रकाशनही आत्मस्वरूपाच्या सत्तेत होतं आणि बाहेरील पदार्थांचं प्रकाशन सुद्धा आत्मस्वरूपाच्या सत्तेत होतं. पण या दोन्हीही भागात मुख्य मुद्दा काय आहे की आतील भागातही आणि बाहेरील भागातही पुन्हा तो साक्षी नावाचं तत्व आहे ते तटस्थच आहे. आणि तटस्थ आहे या शब्दाचा अर्थ हे सगळे व्यवहार त्याच्या सत्तेवर घडतात, पण त्या व्यवहारापासून तो अलिप्त असतो. मला या श्लोकातनं मला नक्की काय मिळालं हा त्यातला विचार आहे की भोक्ता रूपाने मी मात्र बाहेर जातो म्हणजे अंतःकरण वृत्तीद्वारा. पण त्या अंतःकरण वृत्तीच्या म्हणूया मध्ये काय असतं, वास्तवात अंतःकरण वृत्ती जड अचेतन, पण ती जणू काही चेतना प्राप्त होते ती केवळ चिदाभासामुळे होते.
मग चिदाभास मूळचा कुठला आहे? तो स्वरूपाकडचा आहे. अशा पद्धतीने कल्पित रूपाने केलेली मांडणी आहे ती केवळ बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती समजावी म्हणून. आणि ती बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती त्या इंद्रियांमार्फत मी काही गोष्टी कळून घेतो, पण पुन्हा त्या कळून घेण्याच्या मागे अस्सल जे कळणारं तत्व आहे की जे वेगळेपणाने मला कळत नाही, त्याला साक्षी म्हणतात आणि तो साक्षी मी आहे. म्हणून तो साक्षी आतमध्ये आहे. कारण का अशी भाषा बोलली जाते? कारण त्या उपाधीच्या आत असलेलं तत्व हे मला कळतं म्हणून. अशा पद्धतीने ते एक बोलण्याचा तो एक विचार आहे. म्हणून आत बघा अशी एक भूमिका मांडली जाते की प्रत्येक वेळी आपल्याला साधन करायची वेळ येते तेव्हा मात्र श्री गुरु मला काय सांगतात, तू जरा आत डोकवायला शिक. आता आत डोकवायला शिक या शब्दाचा अर्थ आतमध्ये जरा शांत अंतःकरण वृत्तीने तू जरा आतमध्ये बघ. आणि असं मी जेव्हा आतमध्ये शांत अंतःकरण वृत्ती ठेवून बघतो तेव्हा मला मी कोण आहे हे कळण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून इथे काय आहे, भोक्ता रूपाने अंतःकरण वृत्ती बाहेर जाणं हे स्वाभाविक आहे. कारण विषयांचा उपभोग घेणं म्हणजे पर्याप्त रूपाने हे त्या शरीर पोषणासाठी आपल्याला खूप आवश्यक आहे. किंवा बुद्धी पोषणासाठी आपल्याला नोकरी करण्यासाठी त्या बुद्धीचाही उपयोग करायचा आहे, हेही मला मान्य आहे. या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण उर्वरित वेळामध्ये मी मात्र माझी अंतःकरण वृत्ती ही विशेष होता कामा नये. कारण विशेष झाली की ती सुखी होते आणि दुःखी होते. मला सुखदुःखातनं बाहेर पडायचं. माझा मूळ मुद्दा म्हणजे माझी मूळ अडचण काय आहे हे जर मला समजलं तर मी अभ्यास करू शकतो. माझी मूळ अडचण ही आहे की माझी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थांच्या मागे जाऊन ती विशेष होते आणि त्या पदार्थांचं जर का विशेष रूपाने मला समजा अनुकूलन प्राप्त झालं, अनुकूल स्थिती प्राप्त झाली की मला बरं वाटतं आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली की मला दुःख होतं. पण वास्तवात असलेला मी, साक्षी रूप मी मात्र आनंद रूप आहे. त्याच्या ठिकाणी अनुकूलता आणि प्रतिकूलता हे दोन्ही भाव नाहीत. म्हणून इथे काय आहे की भोक्तारूप जीव जो मी आहे त्याचं प्रकाशन सुद्धा ती आत्मतत्वच करतं. असा जर आतमध्ये आला किंवा विचार आला किंवा ते साक्षी तत्वच करतं तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याचा एक विचार करू शकतो. म्हणून इथे आत्मा दिव्याप्रमाणे तटस्थ साक्षी आहे. तो ह्या कुठल्याही गोष्टीत भाग घेत नाही, पण सगळ्या गोष्टी मात्र त्याच्याच सत्तेवर चालतात. हा आपल्या अभ्यासाचा खरा विषय आहे. पुढे असं म्हणतायत, बाहेर व आत हे भाग उपाधीमुळे आहे. 16व्या श्लोकाचा विचार मांडताना साक्षी शरीराच्या आत असतो व भोग्य विषय बाहेर असतात. ते आत व बाहेर हे भाग केवळ देह सापेक्ष आहे. ओतश्च प्रोतश्च ही श्रुती आत्मा निरपेक्ष व्यापक आहे असे सांगते. 3 भाग इथे आलेले या श्लोकाच्या निमित्ताने की साक्षी शरीराच्या आत असतो, वास्तवात तो बाहेर नसतो. काय साक्षी शब्दाचा अर्थ आत्मतत्व, पण ज्यावेळी त्याला अंतःकरण नावाची उपाधी लागते तेव्हा त्याला साक्षी असं म्हणतात. मग साक्षी शरीराच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. बाहेर पण आहे या शब्दाचा अर्थ तो ते आत्मस्वरूप ब्रह्मरूपाने बाहेर पण आहे. पण तरी सुद्धा ते बाहेरचे जे भोग्य विषय आहेत त्याच्यामध्ये सुख आहे हा माझा भ्रम आहे. आणि तो माझा भ्रम असल्यामुळे मी बाहेर माझी अंतःकरण वृत्ती इंद्रियांमार्फत नेतो आणि त्या विषयांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. पण मला कधीच कळत नाही की ते विषय मला काही काळ शांतता देऊनच आनंदाचा अनुभव देतात. माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांमुळे आनंद झाला अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती तयार होते आणि म्हणून मी अधिकाधिक विषयोपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. वास्तवात साक्षी रूपाने असलेला मी हा एकमेव अद्वितीय आहे आणि तो सुखरूप आहे. पण तो सुखरूप आहे हे मला पक्क कळलेलं नसतं. ते जर मी कळून घेण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तर मला त्या साक्षी रूपतेचा अंदाज येऊ शकतो आणि मग मी खऱ्या अर्थाने माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करतो. आता आत आणि बाहेर असणं साक्षीचं ही जी काय भाषा आहे ती केवळ सापेक्षित शरीराच्या निमित्ताने आहे. वास्तवात आत्मा हा ओतश्च प्रोतश्च ही श्रुती असं सांगते की तो ओतप्रोत आहे. ओतप्रोत आहे या शब्दाचा अर्थ आपण एक उदाहरण घेऊया की एक भांड आहे किंवा एक म्हणूया पेला आहे पाण्याचा आणि तो पाण्याचा पेला आपण भरलेला आहे आणि इतका पूर्ण भरलेला आहे की त्याच्यामध्ये एक थेंब जरी पाणी पडलं तर ते पाणी व्हायला लागणार आहे. आता हे जे काय तत्व आहे ना त्याचा विचार जो आहे ना तो असा आहे, ओतश्च प्रोतश्च. आता आत्मतत्व हे जनी म्हणजे सगळीकडे आहे.
ते कुठेही नाही असा विचारच नाही, ते सर्व ठिकाणी आहे, पुन्हा जे सर्वत्र सदा सम, अशी ही भूमिका मांडली गेलेली. म्हणजे तेच जर का सर्वत्र सदा सम आहे, ते शरीराच्या आतही आहे, शरीराच्या बाहेरही आहे. ही सगळी द्वैत सापेक्षतेची भूमिका आहे. वास्तवात आत आणि बाहेर हा विषयच नाहीये, कारण जे काय आहे ते सर्व स्वरूपच आहे. आणि असंच जर का असेल तर ते मला कळणं हे महत्वाचं आहे. की सोन्याच्या दागिन्याचं उदाहरण इथे दिलंय, की सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. त्याचं लेणं झालं तरी सुद्धा त्या दागिन्याच्या आत आणि बाहेर काय व्यापून आहे? आत आणि बाहेर सोनच आहे. तसंच या उपाधीच्या आतही ब्रह्मस्वरूप आहे, म्हणजे साक्षी स्वरूप आहे. आणि पुढे या उपाधीच्या बाहेरही तेच तत्व आहे. मग बाहेरही तेच तत्व असेल तर ते तत्व मला पाहायला काय अडचण आहे? पण ते आधी आत आहे हे मला आधी कळून घ्यावं लागतं. आत्मानुभव जो येतो तो आतमध्ये अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर येतो. त्यालाच आपण म्हणतो मी आत्मा आहे, असा अंतःकरण वृत्तीला आलेला अनुभव. अशा पद्धतीने तो येतो. पण तेच आत्मतत्व सर्वांमध्ये व्यापून आहे, भरला घनदाट हरी दिसे. या पद्धतीने तो निरपेक्ष आत्मा सर्व पदार्थांना व्यापून असतो. म्हणून प्रत्येक पदार्थांमध्ये मला तेच तत्व पहा अशी भूमिका मांडून सांगितली जाते. अशा पद्धतीने मी प्रत्येक तत्वांमध्ये म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये ते आत्मतत्व पाहायला लागलो की मी माझ्या स्वरूपाकडे निघून जाण्याची तिथे व्यवस्था तयार होते. आपल्याला एकूण साक्षीत्व करायचं या शब्दाचा अर्थ काय आहे? की त्या घडणाऱ्या ज्या अनुकूल प्रतिकूल घटना आहेत त्यांचा आणि आत्मरूप मीचा म्हणजे साक्षीचा वास्तवात काही संबंध नाही, पण कल्पित रूपाने विचार मांडण्याची वेळ आली तर साक्षीच्या सत्तेवरच या सगळ्या गोष्टी घडतात आणि तो साक्षी मी आहे हा मला अनुभव घ्यायचा आहे. म्हणून इथे साक्षीत्व काय करायचंय की त्या अनुकूल प्रतिकूल विचारांना माझ्या अंतःकरणातनं हकालपट्टी करायची आहे आणि एक त्या आनंद रूपाच्या विचारांना मी थोडीशी म्हणूया वाव द्यायचा आहे अंतःकरणामध्ये. आणि ती थोडीशी जागा मी उपलब्ध करून दिली की माझं अंतःकरण हे रामनामानी म्हणजे रामाच्या निमित्ताने म्हणजे या विचार करण्याच्या निमित्ताने आत्ममय किंवा राममय होण्याची व्यवस्था आहे. भक्ताचं अंतःकरण हे राममय असतं, तसंच हे माझं अंतःकरण म्हणूया ज्ञानलक्षणा भक्तीचा मी विचार करत असेल तर ते आत्ममय होण्याची तिथे व्यवस्था होते. म्हणून इथे ओतश्च प्रोतश्च भावाचा विचार करताना आत आणि बाहेर ही केवळ सापेक्षित भूमिका आहे. वास्तवात आत आणि बाहेर भरला घनदाट हरी आहे हा त्यातला प्रत्यक्ष विचार आहे. पुढे 17वा श्लोक असं सांगतोय, प्रत्येक होणारे ज्ञान बुद्धिस्त चिदाभासालाच होते. आत असणारी बुद्धी इंद्रियांसह वारंवार बाहेर जाऊन प्रकाशित होत असल्याने तिचे चांचल्य आत्म्यावर आरोपित होते. आता बुद्धी नावाचं तत्व संपूर्ण देहभर व्यापू नये, कारण चिदाभासही व्यापू नये. म्हणजे याचा अर्थ आत आणि बाहेर जे येणं आहे इंद्रियांच्या मार्फत ते कोणाच्या म्हणूया मार्फत आहे तर इंद्रियांच्या मार्फत आहे. मग इंद्रियांच्या मार्फत बुद्धी बाहेर येते, काही निर्णय करते आणि निर्णय करून ती पुन्हा बुद्धी अंतःकरणात येऊन सांगते की नाही नाही ही गोष्ट ही आहे, म्हणजे हा काय आहे हा घटच आहे. मग या अंतःकरण वृत्तीला कळतं आणि विषयाचं प्रत्यक्ष ज्ञान होऊन जातं. म्हणून इथे काय आहे की ही जी बुद्धी आहे ती वारंवार आत बाहेर येणार आणि जाणार आहे आणि बुद्धीचा तो धर्मच आहे. पण प्रश्न असा आहे की बुद्धीला जे काय ज्ञान होतं ते ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटीच्या स्वरूपातलं आहे. म्हणून इथे काय आहे, बुद्धी चंचल आहे. चंचल आहे या शब्दाचा अर्थ ती क्रियाशील आहे. आता इथे चांचल्य या शब्दाचा अर्थ क्रियाशीलता घ्यायची, की जितकी बुद्धीची क्रियाशीलता जास्त असते तितकी अंतःकरण वृत्ती व्यग्र राहते. म्हणजे त्या अंतःकरण वृत्तीला थोडंसं शांत करण्याची भाषा बोलावी लागते. आपण काही जणांना म्हणतो की नाही तू जरा शांत अंतःकरणाने विचार कर किंवा तू जरा शांत अंतःकरणाने बस एका जागी आणि ठरव नक्की तुला काय करायचं. याचा अर्थ काय आहे, हे चांचल्य नावाची जी गोष्ट आहे ती क्रियाशीलता वाढवते. बरं ती क्रियाशीलता कोणत्या दिशेला आहे याचाही विचार करावा लागतो. ती क्रियाशीलता त्या जगत सत्यत्व दृष्टीतनं आलेली असेल तर ती क्रियाशीलता मला सुख किंवा दुःख देते. पण तीच क्रियाशीलता मला विठ्ठलाकडे नेणारी असेल किंवा आत्मविचारांकडे नेणारी असेल तर तीच बुद्धी शांत होण्याकडे कल तिचा प्राप्त होतो. म्हणून इथे काय आहे की ते बुद्धीचे धर्म जे आहेत ते मी आत्मस्वरूपावर घालता कामा नये. कारण इथे संघभ्रांतीचा विचार आहे की संघभ्रांतीमध्ये काय होतं की वास्तवात मी आत्मस्वरूप असताना म्हणजे साक्षीरूप असताना मी स्वतःला बुद्धिमान समजतो आणि बुद्धिमान समजून मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो आणि आत्मस्वरूपावर घालून
मी बुद्धिमान समजून मी स्वतःला काहीतरी वेगळा समजतो आणि त्या निमित्ताने सुखी किंवा दुःखी होतो. पण वास्तवात बुद्धी मला ही ईश्वराने का दिली? बुद्धी हे ईश्वराचे देणे किंवा बुद्धी दे रघुनायका असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि विचारसागरचा विचार केला तर श्री साखरे महाराज असं म्हणतात, बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? बुद्धीला तो जाणून घेण्याची व्यवस्था नाही, कारण बुद्धी वास्तवात जड अचेतन आहे. आणि बुद्धीला जरी कळलं, म्हणून या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाला कळलं तरी ते कळणं त्याचं द्वैतातलं असतं. म्हणून बुद्धीला आत्मज्ञान होण्याची कुठेच व्यवस्था नाहीये. म्हणून चांचल्यामध्ये, व्यग्रतेमध्ये आत्मज्ञानाची व्यवस्था नाहीये. मग ती बुद्धी मला शांत करायला शिकली पाहिजे. मग त्याला आपण निष्काम कर्म, निष्काम उपासना, विवेक वैराग्य समाधी षटक, श्रवण मन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे साधनेचे 4 विचार मांडलेले आहेत. अशी ही साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करून घेतली तर बुद्धीचं चांचल्य कमी होऊन जातं. आणि जसं बुद्धीचं चांचल्य कमी होतं तसा मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था तयार होते. म्हणून ती बाहेर जाणं व्यवहारासाठी हा त्या बुद्धीचा दोष नाहीये, पण ती गरज नसताना मी बाहेर घालवतो आणि उगाच व्यवहार वाढवतो. आणि जितके व्यवहार जास्त असतात तेवढी व्यग्रता जास्त असते. आपल्याला व्यवहार कमी करायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ काय करायचंय? गरज नसताना मी बुद्धीला उगाच बाहेर जाऊ द्यायचं नाही. मग बाहेर जाऊ द्यायचं नाही तर त्या बुद्धीला मी काहीतरी खाद्य दिलं पाहिजे. आणि तेच खाद्य द्यायचं असेल तर ते आत्मानात्म चिंतनाचं खाद्य असतं किंवा ते रामनामाचं खाद्य असतं. अशा पद्धतीने मी नामस्मरणाचं खाद्य बुद्धीला दिलं तर ती बुद्धी आतमध्ये शांत राहते आणि ती शांत काय होते? ती आपल्याला आनंदाचा अनुभवच आणून देते. म्हणून इथे काय आहे? हा जो अन्योन्याध्यास आहे आत्मस्वरूपाचा बुद्धीवर आणि बुद्धीचा आत्मस्वरूपावर, त्या अन्योन्याध्यासामुळे माझ्या अंतःकरणामध्ये जगत सत्यत्व बुद्धी, देह सत्यत्व बुद्धी म्हणजे भ्रांती प्राप्त होते. पण त्यातून दूर करायचा असेल तर मला बुद्धिनिश्चय आत्मज्ञान हा श्री ज्ञानदेवांचा विचार हा मला कायम अभ्यासासाठी पाठपुरावा करण्यासाठी वापरावा लागतो. म्हणून इथे काय आहे? प्रत्येक होणारे ज्ञान बुद्धिस्त चिदाभासाला होते तरी सुद्धा प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे माझं असणारं ज्ञान हा माझ्या अभ्यासाचा हेतू असणार पाहिजे. त्या असणाऱ्या ज्ञानाचा विचार मी सतत करत राहिलो तर मग मी माझ्या आनंदाकडे जातो. अशा अनुभवांचे बाहेरील उदाहरण, लहानशा खिडकीतून सूर्याचा किरण आत येऊन भिंतीवर कवडसा पडतो व हा पडलेला कवडसा स्थिर असतो. पण त्या किरणातनं जर कोणी हात वर खाली केला तर कवडसा हलत असल्याचे भासते. त्याप्रमाणे आपल्या जागी स्वस्थ असलेला कूटस्थ आत किंवा बाहेर न जाताही बुद्धीच्या चंचलतेमुळे चंचल झाल्यासारखा होतो. आणि यासाठी उदाहरण दिलं, कवडशाचं उदाहरण दिलंय. हा 18-19 श्लोकांचा विचार आहे की त्या एक कवडसा आपल्या पुढे आलेला आहे. पाहावं दुपारी एकदा उन्हाच्या याच्यामध्ये तो एक कवडसा तयार करावा कृत्रिम आणि त्या कवडशाला हातावर घ्यावा आणि त्या कवडशाचा नाचही पाहावा. पण अशा अर्थाने तो कवडसा जो नाचतो आहे त्यामध्ये जिथून तो कवडसा आलेला आहे तो सूर्य मात्र कायम स्थिरच आहे. पण वास्तवात त्या कवडशाच्या नाचण्यामुळे आपण म्हणतो की तो प्रकाश नाचतोय. वास्तविक तो प्रकाश नाचत नसतो किंवा त्या प्रकाशाचं अधिष्ठान सुद्धा नाचत नसतं. मग नाचत काय असतं? ते जीवाच्या बुद्धीतलं चांचल्य नाचत असतं. ते क्रियाशीलता आपल्या पुढे दिसत असते. म्हणून वृत्तीरूपाने बुद्धी विकार पावते. इंद्रियांमार्फत ती विकारी आहे. मग विकार पावणे या शब्दाचा अर्थ व्यवहार करण्यासाठी ती बाहेर येते. मग बाहेर येऊन तिचा ती व्यवहार करते. आपल्याला फक्त काय करायचंय की तो साक्षीरूप आत्मा आपल्या डेफिनेशन प्रमाणे व्यवहार घडणं हे शक्यच आहे. दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती म्हणजे याचा अर्थ दृश्य जगतातला व्यवहार होणारच आहे. पण तो व्यवहार होताना सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती ही शांत असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या होणाऱ्या व्यवहारामध्ये ती इतकी लडबडून गेली नाही पाहिजे की त्या व्यवहारामध्ये सत्यत्व तयार व्हावं आणि त्या निमित्ताने मी सुखी किंवा दुःखी व्हावं. म्हणून इथे काय आहे? त्या विकारी बुद्धी बरोबर ते आत्मस्वरूप विकारी झालंय का हा विचार केव्हा सिद्ध होतो? जेव्हा ती विकारी बुद्धी सत्यत्वाने त्या विषयांमध्ये प्रविष्ट होते आणि त्या निमित्ताने ती सुखी किंवा दुःखी होते. तेव्हा मात्र त्या बुद्धीच्या बुद्धीचं असलेलं जे काय म्हणूया सत्यत्व बुद्धीचा दोष तो त्या आत्मस्वरूपावर म्हणजे त्या साक्षीवर हा विनाकारण येतो. वास्तवात अकारण येतो. वास्तवात त्या
कुटस्थाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा आणि त्या व्यवहाराचा काही संबंध नसतो आणि तो कुटस्थ मी आहे. म्हणून व्यवहारामध्ये भाषा एक बोलली जाते साधकाच्या दृष्टीने, करू नाकरता भोगू ना भोगता. भोगण्याला काही कुठेही मनाई नाहीये, पण ते भोगणं कसं असलं पाहिजे, पर्याप्त असलं पाहिजे. ते जेव्हा पर्याप्तच्या पलीकडे जातं किंवा कमी होतं, तेव्हा मात्र त्याचा विचार हव्यास किंवा नको अशा पद्धतीने भाषा तयार होते. इथे हवे नकोपणा संपला पाहिजे. आणि हवे नकोपणा जो आहे तो केवळ बुद्धीच्या स्तरावर आहे आणि तो हवे नकोपणा घालवायचा असेल तर विकार पावते ती बुद्धी, म्हणजे इलॉंगेट होते, लंबायमान होते ती बुद्धी आणि आत्मस्वरूप मात्र लंबायमान होत नाही. ते आतही आहे आणि बाहेरही आहे. हा केवळ म्हणूया या उपाधी सापेक्षतेने बोललेला विचार आहे. या नाटक दीपातनं आपल्याला तेच शिकायचंय की तो नाटकाचा दिवा जसा तटस्थ आहे म्हणजे साक्षी रूपाने तटस्थ आहे, तो भाग कुठे घेत नाही. आणि अशा पद्धतीने मी सुद्धा तो सगळा भाग माझा पूर्ण करून मला जो व्यवहार करायचा आहे तो सगळा व्यवहार करून मी तो व्यवहार केलाच नाही. अशा पद्धतीने मी त्या व्यवहाराचं साक्षीत्व केलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्तीचा विचार हा कायम आपल्या अभ्यासातनं झाला पाहिजे. आता पुढे असं म्हणतायत, साक्षीचे निजस्थान म्हणजे काय? हा 20व्या श्लोकाचा विचार आहे. साक्षी आतही नसतो आणि बाहेरही नसतो. ती दोन्ही बुद्धी सापेक्ष ठिकाणे आहेत. म्हणून बुद्धीसह सर्व इंद्रिय शांत झाली असता तेथे जेथे तो भासतो तेथेच तो असतो. म्हणजे कुठे असतो त्याचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून साक्षी आतही नसतो व बाहेरही नसतो हा बुद्धी सापेक्षतेने बोललेला विचार आहे. वास्तवात साक्षी आतही आहे आणि बाहेरही आहे. आता नसतो या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणून इथे काय आहे की साक्षीचं जे अस्तित्व आहे ते निरपेक्ष अस्तित्व आहे. ते त्या बुद्धीच्या असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून नाहीये. बुद्धी झोपेमध्ये असते किंवा नसते, म्हणजे स्वप्न रूपात थोडीशी कार्यरत असते आणि पुन्हा आपण पाहायला गेलो की झोपेमध्ये मात्र ती पूर्णपणे लीन झालेली असते. तरी सुद्धा साक्षी नावाचं तत्व आहेच ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही दोन्ही बुद्धी सापेक्ष ठिकाणे आहेत. म्हणजे आत आणि बाहेर जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा ती बुद्धी सापेक्षतेने बोलली जाते. म्हणून इथे आपल्याला जो विचार करायचा तो साक्षीचा विचार करायचा. नाटकदीप काय सांगतो की ते साक्षीत्व करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ती साक्षीच्या सत्तेवर हे सगळं साक्षीत्व करते आणि ते केवळ साक्षीरूप होण्यासाठी आहे. मग असं जर असेल तर माझी बुद्धी मला शांत केली पाहिजे. आत आणि बाहेरचा विचार आपल्या पुढे का मांडला? तर अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन ती चंचल होते हे सांगण्यासाठी मांडलाय. वास्तवात आत आणि बाहेर ही जी काय उपाधीच्या आत आणि उपाधीच्या बाहेर ही जी काय भूमिका मांडली आहे ती ज्ञानरूप तत्व जे आहे ते उपाधीच्या आत आहे आणि बाहेरही आहे. पण तरी सुद्धा ते मला कळणार कुठे आहे तर ते माझ्या अंतःकरण वृत्तीला कळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते माझ्या आतच आहे हे मला कळणार आहे. पण ते माझ्या आत आहे हे मला कळणार कसं साक्षी नावाचं तत्व? तर ही जी काय चंचल असलेली अंतःकरण वृत्ती आहे ती शांत झाल्यावर कळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की ते जे आत आणि बाहेर जाणं जे आहे ते ध्यानदीपातही तोच विचार केलाय की यया आठा माझा पहारी मोटुके भरी निमिष तू देतूच आहे. म्हणजे या 8 प्रहरामध्ये तू एक निमिष ध्यानाला बस आणि एक निमिष मला दे. याचा अर्थ थोडी अंतःकरण वृत्ती शांत कर आणि शांत झाली असता तुला तुझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येईल. म्हणून नको असलेल्या विचारांना आपण नेहमी बोलतो, हवे असलेल्या विचारांनी छेद द्यावा आणि आपली अंतःकरण वृत्ती शांत करावी आणि सोहमचा आनंदाचा अनुभव घ्यावा. भले अंतःकरणात नाही विचार, नको असलेलाही विचार नाही, हवे असलेलाही विचार नाही, तर ती अंतःकरण वृत्ती शांतच आहे. पण तरी सुद्धा असं म्हणूया ती काहीसा व्यवहार करतीये, मग व्यवहार करत आहे तर मग त्याच्यामधनं मी अंतःकरण वृत्ती शांत करावी ना, सोहम ध्यान करावं ना. असं मधनं अधनं 5-10 मिनिटांनी सोहम ध्यानाचा विचार केला तर हळूहळू मला ते साक्षीत्व करता येतं. म्हणजे मूळचा मी कुटस्थ रूप मी आहे तोच काय आहे, आतही आहे आणि बाहेरही आहे हे मला कळून जाईल. जशी माझी अंतःकरण वृत्ती आत आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी जर का भरला घनदाट हरी दिसे, हरीची दासा हरी दाही दिशा अशी जर भूमिका आत तयार झाली तर मी काय होऊन जातो, जे व्हायचं तेच होऊन जातो. म्हणजे माझ्या अंतःकरण वृत्तीला मी शांत करावं आणि तेच सर्वव्यापी तत्व सर्वांमध्ये व्यापून आहे अशा पद्धतीने सर्वांमध्ये तेच पाहावं, प्रत्येकाला उपयोगी पडावं. काही जे आपल्याला करता येण्यासारखं आहे वेलफेअर ऑफ अदर्स म्हणूया, पण त्या अदर्स मध्ये सुद्धा तेच तत्व आहे. त्यामुळे अदर्स का म्हणायचं, पुन्हा उपाधीच्या बाहेर अशी एक भूमिका आली.
अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक गोष्ट करत गेलो तर मग काय आहे, ही अंतःकरणात असलेली सापेक्षता, माझं आणि तुझं, हा भाव माझ्या अंतःकरणातनं निघूनच जातो. मग माझं आणि तुझं अंतःकरणात उरत नाही का? उरतं, पण ते सामान्य रूपाने उरतं. ते विशेष रूपाने आलं तर काय होऊन जातं, हे माझं आहे याचा मोठा अहंकार होतो आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा दिसला तर मला सुखही होतं आणि दुःखही होतं. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. म्हणजे अशा ज्या सापेक्षित बाजू आहेत त्या मला दूर करायच्या आहेत आणि ते साक्षी तत्व जे आहे ते बुद्धी शांत झाल्यावरच कळतं. मग साक्षीचं निजस्थान कुठं आहे वास्तवात पहिल्यांदा कळतं, म्हणून ते अंतःकरणात आहे हा त्यातला भाव आहे. आणि मग नंतर असं लक्षात येतं की आत आणि बाहेर काय या भाषाच संपलेल्या आहेत, ते नाही असं कुठं स्थान नाही. मग ते कुठं आहे तर ते सर्वच ठिकाणी आहे. भरला घनदाट हरी दिसे किंवा रीता ठाव या राघवे वीण नाही, किंवा तुकाराम महाराज म्हणतात तसं त्रिभुवन संचले विठ्ठले का. अशा पद्धतीने ते आपल्या पुढे येतं. म्हणून साक्षीचं निजस्थान म्हणजे काय असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा उपाधी सापेक्षतेने ते अंतःकरण वृत्तीमध्ये किंवा आपण म्हणूया कल्पित रूपाने ते उपाधीच्या आत अंतःकरणात जणू काही दडलेलं आहे, वास्तवात ते सर्वच ठिकाणी आहे. पुढे आता 21वा जो श्लोक आहे, सर्व गृहीत धरून आत्मा सर्वव्यापी आहे, हा भूमिका मांडणारा आहे. साक्षीला बुद्धी इत्यादी शांत झाल्यावर कोणता देश व ठिकाण भासत नाही असे म्हणाल तर साक्षीला ठिकाण नसतेच. जगाची देशकाल ठिकाण कल्पना केल्याने तो सर्वात व्यापून राहतो असे मानावे लागते, त्याचे ते स्वरूप नाही. म्हणून इथे बुद्धीला शांत झालं पाहिजे. बुद्धी अंतःकरण वृत्ती शांत झाली तर ती त्या साक्षीचा वेध घेऊ शकते. म्हणजे एकदा का साक्षीचा वेध घेण्याची आपल्याला कल्पना शांत कळली की मग त्याचं जे काय ठिकाणं आहे तो शोधायची एक व्यवस्था तयार करता येते. आणि तो ठिकाणा शोधता शोधता असं लक्षात येतं की अरे ते ठिकाण सर्वच ठिकाणी आहे. आणि ते सर्वच ठिकाणी आहे तर ते आणि मी काय वेगळं आहे काय? जे ते आणि म्हणजे साक्षी आणि मी दोघं एकरूपच आहोत. मग अशी जी काही एकरूप असलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती माझ्या अंतःकरणात स्थिरावते, व्यापते आणि मग मला माझ्या आनंदाचा शोध मी घेतला असं मला कळतं. म्हणून इथे आपल्याला बोलायची जी भाषा असते ती दोन पद्धतीने बोलावी लागते. एक अध्यारोपातली भाषा आणि एक अन्वयाची भाषा किंवा अपवादाची भाषा. अन्वयामध्ये ते तत्व सर्वच ठिकाणी व्यापून आहे, म्हणून तू साधन काय कर तर सर्वांमध्ये ते हरितत्व पहा असं मला श्री गुरु सांगतात. आणि व्यतिरेकी भाषेचा विचार करायची वेळ येते तेव्हा शरीर म्हणजे ब्रह्म नव्हे याचा अर्थ त्या शरीराची आसक्ती काढण्यासाठीचा तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे ते साक्षी नावाचं तत्व आहे ते मला असं दोन पद्धतीने समजावून घेता येतं. एक व्यतिरेकी पद्धतीने शरीर म्हणजे ब्रह्म नव्हे, मन म्हणजे ब्रह्म नव्हे, बुद्धी म्हणजे ब्रह्म नव्हे, म्हणजे बुद्धी म्हणजे साक्षी नव्हे, अशा पद्धतीने ते समजावून घ्यायचं असतं. आणि ते समजावून घेता घेता माझा खरा निर्देश असतो तो साक्षीत्व, साक्षी समजून घेण्यासाठी असतो. आणि मग त्यानंतर भाषा बोलली जाते, अरे तेच तत्व सर्वांमध्ये आहे. आणि मग तेच तत्व सर्वांमध्ये आहे तर सर्वांमध्ये तू पाहायला शिक असं मला माझे श्री गुरु सांगतात. म्हणून इथे काय आहे त्या दृष्टीतला फरक आहे. जर का अन्वयाची तयार झाली तर मला भरला घनदाट हरी दिसे ही भूमिका मला मांडायला सुरुवात करतात श्री गुरु. आणि तेच जर का मला प्रथम पासून मी अभ्यास करायला लागलो तर मग या शरीराविषयी वैराग्य प्राप्त व्हावं, अंतःकरण वृत्तीमध्ये अनासक्त वृत्ती तयार व्हावी आणि मग त्या शरीराचा जो अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे हा जो विचार आहे तो निघून जावा, हा खऱ्या भूमिकेचा विचार. अशा पद्धतीने आपल्याला कल्पना मी काय बाजूनी करतोय त्यातला तो विचार महत्वाचा आहे. देहाच्या बाजूनी मी कल्पना करत असेल तर त्याला व्यतिरेकी बाजू म्हणतात. आणि स्वरूपाकडनं मी जर का या सृष्टीकडे बघत असेल तर मग ती दृष्टी सृष्टीवादाची दृष्टी आहे. की दृष्टी काय आहे ती अन्वयाची आहे, म्हणून मला सृष्टी सुद्धा स्वरूपाची झालेली आहे. म्हणून इथे या कल्पनेतला डिफरन्स आहे, एक साधनेच्या पूर्वीचा आहे आणि एक साधना पूर्ण झाल्याचा नंतरचा आहे, असा तो दोन भागातला विचार आहे. आणि तिसरा जो विचार आहे तो म्हणूया त्या सहजतेचा विचार आहे, त्याच्यामध्ये काही बोलणंच नाही. पुढे आता 22वा जो श्लोक आहे, कुटस्थाचे सर्व साक्षीत्व ही काल्पनिक आहे पण साधन आहे ना. आतील ठिकाण बाहेरील ठिकाण सर्व ठिकाणे इत्यादींची जेव्हा बुद्धी कल्पना करते तेव्हा तिचे अधिष्ठान कुटस्थच असून त्याच्या सत्तेवर हे सर्व पदार्थ भासतात, म्हणून तो सर्व साक्षीही नाही.
आता पुन्हा ही दोन भाषा तेच आहे. सर्व साक्षीत्वाची भाषा कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्या साक्षीला अंतःकरण नावाची उपाधी सत्यत्वाने बोलण्याची भाषा आहे तोपर्यंत. जोपर्यंत माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये हे जग सत्य आहे, नंतर हा देह सत्य आहे अशी भाषा आहे, म्हणून मला समजावून सांगितलं जातं की अरे त्याचं अधिष्ठान साक्षी चैतन्य. म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्याला कल्पित रूपाने ही म्हणूया उपाधी लागली. म्हणजे मुख्य मुद्दा अंतःकरण नावाची उपाधी त्या साक्षीला जेव्हा लागते तेव्हा त्याला साक्षीत्व म्हणतात. म्हणजे आत्मस्वरूपाला लागली की त्याला साक्षी असं म्हणलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बुद्धी नावाचं जे तत्व आहे त्याच्यामुळे हे विभाग तयार झाले. बुद्धीमुळे हे साक्षी नावाचं तत्व तयार झालं आणि मग बुद्धीच्या आत, बुद्धीच्या बाहेर, उपाधीच्या आत, उपाधीच्या बाहेर. बुद्धीच्या आत या शब्दाचा अर्थ उपाधीच्या आत. अशा पद्धतीने बोलणी तयार झाली. म्हणून इथे आतील बाहेरील वगैरे या सर्व सापेक्षित गोष्टींमुळे त्या आत्मस्वरूपावर जे साक्षीत्व आहे ते लादलं गेलेलं आहे. वास्तवात आत्मस्वरूपाबद्दल काही बोलणीच करता येण्यासारखं नाही. एकमेव अद्वितीयावर हे साक्षीत्व आलं कुठून? वास्तवात तो एकमेव अद्वितीय आहे. त्याला साक्षी म्हणण्याचा शहाणपणा हा माझ्या अभ्यासासाठी केला गेलेला आहे, की मला नक्की लक्षात आलं पाहिजे की ते साक्षीत्व करता करता मी साक्षी रूप होईल. अशा पद्धतीने हे समजावून सांगण्यासाठी हे सगळे जगातले पदार्थ काल्पनिक आहेत आणि ते काल्पनिक पदार्थांतलं जे काय माझी अंतःकरण वृत्ती आहे सत्यत्वाने असलेली ती दूर करण्यासाठी मला माझ्या अंतःकरणामध्ये एक नवीन विचार मांडला गेलेला आहे की त्या पदार्थांचा अधिष्ठान तो आत्मा आहे, त्याला साक्षी असं म्हणतात. त्या साक्षीचा विचार तू दृढ कर. म्हणून इथे काय आहे, त्या सापेक्षित रूपाने आपण म्हणूया काल्पनिक रूपाने त्याच्यावर साक्षीत्व लादतो आणि लादून मग ते साक्षीत्व आहे असं अंतःकरण वृत्तीमध्ये ते साक्षीरूप तत्व मी आहे अशी एक भूमिका तयार होते आणि त्यातून मी खऱ्या माझ्या आनंदाकडे निघून जातो. असे आपले हळूहळू जे अंतःकरणातनं जे काय अभ्यासाचे विचार आहेत ते आपण सेल्फ अनालिसिस केले पाहिजेत. अभ्यास हा आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला शिकवला ना, तो अनालिटिकल शिकवला. त्यांनी आम्हाला अनालिसिस करायला शिकवलं. त्यांना प्रत्येक साधक हा इंडिपेंडंट करायचा आहे आणि त्यासाठी साधकाची थोडीशी भूमिका ही इंडिपेंडंट होण्याची असली पाहिजे. श्रीगुरु मला एक सांगतात, तू असा विचार कर, ते साक्षीत्व कर आणि त्या साक्षीत्व करता करता आत आणि बाहेरचा विचार एक दिवस अंतःकरणातनं निघून जाईल आणि तुला तू खरा कोण आहेस हे कळण्याची एक व्यवस्था तयार होईल. म्हणून इथे समजून घेताना आपल्याला श्रीगुरु जे सांगतायत ना त्याच्याकडे परफेक्ट लक्ष ठेवलं पाहिजे. कळेपर्यंत मी त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतनं जेव्हा एकदम स्पेसिफिकली एखादी गोष्ट तयार होते आणि ती माझ्या अनुभवाचा विषय होते तेव्हा ती गोष्ट क्लिक झाली असा त्याचा विचार पक्का होतो. म्हणून इथे आपल्याला कुटस्थाचे साक्षीत्वही काल्पनिक आहे, पण ते संवादी काल्पनिकत्व आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ते माझ्या विसंवादी दृष्टीचा बाध करतं आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. 23वा जो श्लोक आहे तो वरील श्लोकातील योजयेत चे स्पष्टीकरण. बुद्धीने ज्या ज्या पदार्थांची कल्पना केली जाते त्या त्या विषयांना प्रकाशित करणारा हा स्वतः वाणी व बुद्धी यांचा विषय नसतानाही त्यांचा साक्षी होतो. वास्तवात जी काही सगळी कल्पना केली जाते त्या कल्पनेचा जो म्हणून आधार आहे तो आधार आहे साक्षी. कारण कल्पना कोण करतं? कल्पना अंतःकरण वृत्ती करते. मग अंतःकरण हे मूळचं जड अचेतन, मग त्याच्यामध्ये ते जणू काही चेतित झालं. ते कशामुळे? तर त्या प्रकाशामुळे, म्हणजे त्या चिदाभासामुळे. मग चिदाभास मूळचा कुठला आहे? तो साक्षीकडनं आलेला आहे, तो आत्मस्वरूपाकडनं आलेला आहे. म्हणजे अशी जर का एक साखळी तयार होत असेल तर मग या वाणीला आणि बुद्धीला प्रकाशित करणारा कोण आहे? तो साक्षीच आहे. म्हणजे वाणीनी जर का वाणी आणि बुद्धी ही जर का त्याच्याच सत्तेवर म्हणूया प्रकाशित होत असेल तर मग त्याचा सतत ध्यास का मला नाही? त्याचं कारण मला शोधलं पाहिजे. अभ्यास हा असा होत असतो की मला का माझ्या स्वरूपाचा मी ते आहे स्वरूप हे मला कळत नाही. त्याचं कारण आहे की त्या स्वरूपावर मी जणू काही आवरण आणलंय. वाणीने मी अत्यंत निष्कारण असलेले विषय बोलतो आणि त्या वाणीने निष्कारण विषय बोलून वास्तवात मी माझी वाणी ही वाया घालवली असते. कारण मीच ती वाणी जर का रामनामामध्ये केली, म्हणजे म्हणूया आपण ती काय म्हणूया कन्व्हर्ट केली, तर मग काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती शांत होईल. कारण प्रत्येक वेळी विठ्ठल वाणीला विषय दिला, राम वाणीला विषय दिला तर ती रामाकार होते. म्हणून हे सगळं जे काय आहे ते सगळं कोणाच्या सत्तेवर आहे? तर ते आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे.
म्हणून कल्पना जी केली जाते ती अंतःकरणाच्या साह्याने केली जाते. ते अंतःकरण मात्र साक्षीच्याच सत्तेवर जणू काही ऍक्टिव्हेट होत असेल, तर साक्षी साक्षात जाणत नाही, तर साक्षी अंतःकरण वृत्तीद्वारा जाणतो. हे जर मला कळालं, तर त्या अंतःकरणाचा जो रोल आहे तो जाणून घेण्यासाठी महत्वाचा आहे. तोच जाणून घेतलं तर मग काय आहे, ते ब्रह्म जाणायचंय. म्हणजे पुन्हा काय आहे, जाणोनी ते त्यागावे. काय जाणोनी ते त्यागावे? मुख्य मुद्दा काय आहे, की ते पदार्थ काय आहेत ते मला कळून घ्यावेत. मग त्या पदार्थांचा विचार करावा. ते पदार्थ सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहेत. मग ते माझ्या कल्पनेतले आहेत. मग अज्ञान कुठे आहे, तर माझ्या कल्पनेत आहे. तर मग त्या कल्पनेतलं अज्ञान दूर करायचं असेल तर एक कल्पनेची गरज आहे. तसंच साक्षीत्व ही एक कल्पना आहे. ही साक्षीत्वाची कल्पना आपल्या पुढे मांडली आहे. ती साक्षीरूप होण्यासाठी आहे. म्हणून इथे साक्षीत्व करता करता एक दिवस मी साक्षीरूप होऊन जावं, हा त्यातल्या अभ्यासाचा खरा विषय आहे. म्हणून इथे काय आहे, की त्या आत्मस्वरूपाला वाणीला बुद्धीने काही बुद्धीला ज्ञान होणार नाही, तरी सुद्धा त्याच्या साहाय्याने अज्ञानाची निवृत्ती होऊन मी माझ्या खऱ्या स्वरूपाकडे जाऊ शकतो. हा खऱ्या या नाटकदीपाचा विचार आहे. स्वसंवेद्य आत्म्याचे ज्ञान कसे होते, हा विचारणारा 24वा श्लोक आहे. असा आत्मा मला कसा कळणार असे वाटत असेल, तर तो कळण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. कळणाऱ्या सर्व पदार्थांचे कळणे शांत झाले की तो स्वतः एकटाच उरेल. मग असा आत्मा मला कसा कळेल? ही सर्वसामान्य सगळ्यांची शंका आहे, की ते आत्मतत्व मला कसं कळेल, तर ते वेगळेपणाने कळणार नाही. हा विचार एवढा पक्का लक्षात ठेवला पाहिजे. श्री गुरु मला तेवढंच सांगतात, की तू अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्न कर. आणि मी जर का अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्न करत राहिलो, तर एक दिवस माझं अज्ञान निवृत्त होतं आणि मला मी साक्षीरूप आत्मा आहे हे मला कळून जातं. म्हणून इथे काय आहे, की जोपर्यंत मला कळून घेण्याची अभिलाषा आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ज्ञान झालेलं नाही. म्हणून एकदा अशा रीतीने कळावं. म्हणजे कशा रीतीने कळावं, तर ते वृत्तीच्या स्तरावर तो आत्मा मी आहे हे मला कळावं. आणि असं जर कळलं, ते कळणं शांत होऊन मला खऱ्या अर्थाने कळणं हे प्राप्त होईल. म्हणून इथे काय आहे, मला जर का माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचं असेल, तर मग मनाच्या श्लोकांचे विचार माझ्या श्री गुरूंनी इथे मांडले. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना राघवे वस्तिकीचे. मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. हेच तर खरं आत्मज्ञान आहे. ज्या वेळी आपण लक्षात घ्या, आपली अंतःकरण वृत्ती शांत असते, ती कुठलाच अनुकूल प्रतिकूल विचार करत नाही. ती कुठेच म्हणूया विशेषत्वानी सुखी किंवा दुःखी होत नाही. अशा वेळी ती अंतःकरण वृत्ती कुठे असते असा विचार करायची वेळ येते, तेव्हा ती स्वरूपाकार झालेली असते. म्हणजे मला खऱ्या अर्थाने तिथे आनंदाचा अनुभव आलेला असतो. असा जर विचार मी करत गेलो, तर तो आनंदाचा अनुभव जेव्हा मी म्हणूया काही वेळाने जेव्हा मी त्याचा विचार करायला जातो आणि मग जर मला एखाद्याने म्हटलं, की तो आता ते ते जे काय तू मागे इतका वेळ जो तुझा गेला, ते तो वेळ गेला, तर त्या वेळाचं वर्णन कर. म्हणजे त्या तिथलं जे काय वर्णन आहे ते तू कर. मला ते वर्णन करता येत नाही. तेच तर खरं वर्णनातीत आत्म्याचं वर्णन आहे. म्हणजे इथे काय आहे, की आपल्याला अभ्यासच करायचा असेल, तर तो मात्र अलीकडचा साधकाचा विचार आहे तो सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून इथे सगुण आणि निर्गुण हा केवळ अभ्यासाचा विचार आहे. पण एकदा का त्या आनंदाचा खऱ्या अर्थाने अनुभव आला, तर सगुण आणि निर्गुण ही दोन्ही पुन्हा भाषा बोलणी बंद होतात. कारण सगुण आणि निर्गुण या दोन्हीही कल्पना आहेत. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित रूपाने असलेल्या कल्पना आहेत. म्हणून त्याचं निर्गुणत्वही निघून जावं आणि सगुणत्वही निघून जावं. आणि मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे, ही एक भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. तीच भूमिका मात्र कशी असते, ती बोलण्याच्या पलीकडे असते. बोलणं सुद्धा तिथे अपेक्षित नसतं. गप्प बसणं हेच त्याचं उत्तर असतं. मौन राशी गा तुझे नाव. असं मौन प्राप्त होणं खऱ्या अर्थाने अभ्यास म्हणजे तो पक्का अभ्यास आहे. म्हणून या सृष्टीचा निरास, या दृश्य जगताचा माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या सत्तत्व बुद्धीचा निरास हाच खऱ्या आपल्या अभ्यासाचा विचार आहे. आजचा 25वा श्लोक असं सांगतोय, जसे आत्मा स्वयंप्रकाश असल्याने त्याच्या प्रकाशनासाठी इंद्रियांची गरज नाही हे मुळापासून समजून घ्यावयाचे असेल, तर श्री गुरु मुखातनं उपनिषदांचे श्रवण कर. आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला जाणून घेण्यासाठी आणखीन एका प्रकाशाची आवश्यकता नाही, नाहीतर अनवस्था प्रसंग होईल. मग याला त्या प्रकाशाची आवश्यकता, त्याला आणखीन एका आत्मप्रकाशाची आवश्यकता. अशा पद्धतीने सगळे विचार आपल्याला मांडावे लागतील. पण ते तसे नाहीये.
इथे आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की त्याच्या प्रकाशनाला इंद्रियांची गरज नाही, कारण इंद्रिय जड अचेतन आहे. मग ते इंद्रिया नेणता भोगीजे ही भूमिका असेल तर त्या इंद्रियांचा लागवेग तरी काय आहे? म्हणून हे मुळापासूनच नीट समजून घ्यायचं असेल तर तिथे श्री गुरु कृपेशिवाय हे शक्य नाही. म्हणून श्री अनुभव रूपता जी आहे ना ती केवळ श्री गुरूंमुळे येते. म्हणून इथे नुसत्या शब्दांच्या अभ्यासाने काही कळत नाही, ते केवळ शब्दांचं ज्ञान होतं. पण ते जेव्हा अनुभवाच्या स्तरावर जायचं असेल तर मग मला श्रीगुरूंकडे जायला पाहिजे, संप्रदायपूर्वक श्रवण केलं पाहिजे, संप्रदायपूर्वक आचार विचार असला पाहिजे, काहीतरी एक पक्का असलं पाहिजे. आज वारीचा विषय आहे तर मग वारकरी संप्रदायाचा विचार करायची वेळ आली तर एक विठ्ठल नावाचं म्हणूया दैवत, त्यानंतर विठ्ठल हा नामजप, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा वारकऱ्याचा एक मुख्य काय म्हणूया, एवढाच सगळा त्याचा एक काय म्हणूया एक प्रपंच असतो. आणि त्या तेवढ्याच प्रपंचाच्या जीवावर तो त्या आनंदापर्यंत जातो. म्हणून इथे श्री गुरुमुखातलं प्रथम श्रवण हे केव्हाही अत्यावश्यक आहे. ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्या नुसत्या शब्दज्ञानाच्या अभ्यासाने त्या मला आत्मज्ञानापर्यंत जाण्याची कुठेही व्यवस्था नाहीये. आजच्या अभ्यासातला या नाटक दीपातला शेवटचा श्लोक 26वा असं सांगतोय. मग मंद अधिकाऱ्याने काय करावे? आता मी कायम मंदच आहे, मी मंदच अधिकारी आहे. त्या मंदातनं तीव्र व्हायचंय हा विचार आपल्याला खूप महत्वाचा आहे. सर्व वृत्ती ज्ञानांचा त्याग करणे अशक्य वाटत असेल तर बुद्धीला शरण जावे. या बुद्धीत असणाऱ्या चिदाभासाच्या आतील किंवा बाहेरील विषयांच्या ठिकाणी अनुभव घ्यावा. आता सर्वच वृत्ती ज्ञानांचा त्याग करणे अशक्य असेल तर बुद्धीला शरण जावे. मुख्य मुद्दा काय आहे की वृत्तीज्ञानाचा त्याग ह्या शब्दाचा अर्थ ती वृत्तीज्ञान म्हणूया बाधित केलं पाहिजे ना. ते जे काय मला कळतं आहे ते वृत्तीज्ञानाच्या साहाय्याने कळतं, पण जे काय कळणं जे आहे त्या मागे असणारं कळणं आहे हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे की हा जो म्हणूया ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार आहे तो खूप मोठा कष्टदायक विचार आहे. म्हणजे तिथे बुद्धीची मोठी कसोटी लागते, अंतःकरणाला खूप सावरावं लागतं. बऱ्याच वेळा मी प्रथम वेळा नापास होतो, खूप वेळा मी नापास होतो. पण काय आहे, मला नापासातनं पासामध्ये जायचं असेल तर प्रत्येक वेळी मी नापास होता होता वाचवलं पाहिजे. माझी अंतःकरण वृत्ती देहसत्यत्वावर जाते, पण त्याच अंतःकरण वृत्तीला कायम मी मागं आणलं पाहिजे. मागं आणलं पाहिजे म्हणजे त्या देहसत्यत्वातनं मिथ्या बुद्धीमध्ये मी त्याचा विचार केला पाहिजे. आणि असा मिथ्यात्व करता करता एक दिवस ती अंतःकरण वृत्ती त्या सत्यत्वात जाण्याचा विचार हळूहळू शांत करते. आणि मग शांत होऊन खऱ्या अर्थाने मला आनंदाचा विचार हा माझ्या अंतःकरणात स्थिर होतो. मग काय आहे, हे आत बाहेरचे पदार्थ बाधित होतात. अंतःकरणाच्या आत असलेल्या ज्या काय म्हणूया वृत्ती की ज्या देहासंबंधी जगासंबंधी विचार करतात, आणि मग बाहेरच्या ज्या सगळ्या वृत्ती या दोघांनाही शांतता लाभते. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या वृत्तींचं प्रकाशन, भले ती मी आत्मा आहे या वृत्तीचं प्रकाशनही आत्माच करतो, म्हणजे कूटस्थ करतो, म्हणजे साक्षी करतो. आणि तसंच बाहेरील वृत्तींचं म्हणूया प्रकाशनही तो आत्माच करतो, म्हणजे वृत्तीचं प्रकाशन हे कुटस्थ चैतन्यच करतं. असं जर सगळीकडे तेच भरलेलं असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी मी माझ्या अंतःकरण वृत्तीचा विचार का करू नये? म्हणून चिदाभासाच्या साह्याने सगळे व्यवहार होणार आहेत, पण आत्मरूप मी मात्र काही व्यवहार करत नाही. असं जर का आतमध्ये माझ्या पक्का विचार असेल तर मग ही सगळी साधनं जी आहेत त्या साधनांचा उपयोग मी करून घेऊ शकतो. तेच माझे श्री गुरु असं म्हणतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. म्हणून हे आत्ताचा जो नाटकदीप आहे ना, ही सिस्टीम आहे. साक्षीत्व करायला लावणारी ही नाटकदीप नावाची सिस्टीम आहे की त्या दीपाच्या म्हणूया प्रकाशात हे सगळं घडतं. तसंच या साक्षीच्या प्रकाशात माझे सगळे व्यवहार घडतात. तर ते सगळे व्यवहार घडवत असताना माझी अंतःकरण वृत्ती त्या साक्षीचा शोध घेणारी का न तयार व्हावी? आणि ती जर तयार व्हावी असं वाटत असेल तर पुन्हा मला श्री गुरूंना शरण गेल्याशिवाय काही पर्याय नाही. किंवा बुद्धी दे रघुनायका असं जेव्हा श्री समर्थ म्हणतात त्यावेळी तो रघुनायक हा श्री गुरु रूपात असलेला रघुनायक आहे. म्हणजे त्या भगवंताला विनवणी करतात, कारण त्यांचे श्री गुरु हे रघुनाथच होते. मग त्यांना ते विनंती करतात की श्री गुरु राया, तू मला माझ्या बुद्धीला ते आत्मतत्व जाणून घेण्याची बुद्धी ती मला दे. म्हणजे सतत सत्वगुणाची वाढ असलेली बुद्धी मला
तू माझ्या अंतःकरणाला प्रदान कर. अशा पद्धतीने ज्या काय मागण्या होतात त्या खऱ्या अर्थाने अभ्यासयुक्त मागण्या. आणि त्याच मागण्या जर मला करता आल्या तर मग काय आहे ते आत्मदृष्टीने आत आणि बाहेर या गोष्टी केवळ कल्पित रूपाने केला गेलेला विचार आहे. तो कल्पित रूपाने असलेला विचार हा शांत होतो आणि खऱ्या अर्थाने जे तत्व आहे तेच मात्र असतं आणि तेच मात्र आहे या स्वरूपात असलेलं जे तत्व आहे तेच मला मी रूपाने कळतं. आणि असं मी रूपाने कळणं हाच या नाटकदीपाचा खरा विचार आहे. आज नाटकदीप नावाचं प्रकरण आपलं अभ्यास करून संपलेलं आहे. तर इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत श्री पांडुरंगाय नमः. एक सूचना करायची आहे की परवाचं जे शुक्रवारचं सत्र आहे ते जरा अजून माझा आवाज जसा पाहिजे तसा अजून ठीक झालेला नाही. तर त्याच्याऐवजी आपण जे आनंद प्रकरण जे आहे नव्याने सुरू होणारं ते पुढच्या म्हणजे येत्या बुधवारपासून सुरू करूया. पण पुढच्या तासाला मात्र ब्रेक घेऊया. आता काही विचारायचं असेल तर विचारू शकता. महत्वाचं आहे ना आधी प्रश्न काय तुमचा आवाज अकाउंट काढलं त्यांनी बँकेत त्याला बाकी सगळं काही